नमस्कार महाराष्ट्रातील सर्व डी एड धारकांना. सर्वांसाठी आपल्याला माहिती आहे की आधीच खुशखबरी आलेली आहे की कंत्राटी भरती निघणार आहे असं आपण भरपूर दिवसापासून ऐकतो. आजचा विषय त्यावरच आधारित आहे. त्यापूर्वी जे पण आपल्या चॅनेलला नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. कंत्राटी भरतीबद्दल जी पण माहिती असेल प्रत्येक जिल्ह्याची ती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या जागा राहतात. त्याच्यासाठी काय नियम व अटी आहेत, कोणते कागदपत्र लागतील, तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे, ह्या सर्वांची माहिती आपल्या चॅनल थ्रू देण्याचा आपला प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे आपल्या चॅनेलवर आपण स्पर्धा परीक्षेवर आधारित ज्या पण परीक्षा असतात त्याची संपूर्ण तयारी, संपूर्ण म्हणण्यापेक्षा गणित या विषयाची आणि बुद्धिमत्ता या विषयाची एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीची तयारी आपण करून घेतो. ते पण बिना कोणत्या चार्जेसचे, फ्री ऑफ कॉस्ट असतात. एकदम बेसिकपासून आपण आपले व्हिडिओज बनवून अपलोड करत असतो. त्याचप्रमाणे मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येक याच्या, समजा TET असेल तर TETच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, पोलीस भरती असेल तर पोलीस भरतीच्या, पोस्ट ऑफिस असेल तर पोस्ट ऑफिसच्या, तलाठी भरती असेल तर तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका, त्याच्यातील गणित आणि गणित बुद्धिमत्ता हा भाग आपण व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपला जो मेन टॉपिक आहे त्यावर आपण पुन्हा एकदा वळू की जी कंत्राटी भरती आहे, जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की उच्च न्यायालयाने कंत्राटी भरतीसाठी परवानगी दिलेली आहे आणि त्यानुसार 18,106 जागा, किमान एवढ्या जागा तरी आपल्या कंत्राटी भरतीच्या निघणार आहेत. ह्या जागा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी एक कंत्राटी टीचर आणि जिथे 20पेक्षा कमी कंत्राटी टीचर आहेत तिथे एक कंत्राटी टीचर आणि नियमित टीचर अशा जागा निघणार आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेवर किमान एक कंत्राटी टीचर तरी राहणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शहरी भागात प्रायव्हेट शाळा असतात तिथे पण कंत्राटी भरती सुरू होणार आहे. परंतु कंत्राटी भरतीला परमिशन म्हणजे परवानगी मिळवून त्यानंतर किती जागा निघणार ते जाहीर झाल्याच्या नंतरही आपल्याला माहिती आहे की कंत्राटी भरतीला वेळ लागत आहे. अजून कुठल्याही प्रकारची जाहिरात आपण पेपरमध्ये पाहिलेली नाही. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, किंवा जे पण डी एड धारक असतील, की सध्या इलेक्शनचं वातावरण चालू आहे. त्यामुळे संचारबंदीचा भरपूर जागी संचारबंदी चालू असते आणि ह्या संचारबंदीच्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची भरती होत नसते हे माहिती आहे. त्यामुळे जिथे ज्या भागात आता इलेक्शन चालू आहेत किंवा झालेले नाहीत त्या ठिकाणी ही कंत्राटी भरती लांबणीवर असलेली आपल्याला आढळून येते. परंतु तुमच्या विभागात जसंच किंवा जिल्ह्या प्लेसला जसंच ही निवडणूक नगर परिषदेची होईल तेव्हापासून तुमच्या जिल्ह्यात जाहिराती येण्याचं काम हे सुरू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यावाईज ही जाहिरात राहणार आहे. तेव्हा जसं प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येईल तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्याचप्रमाणे हा फॉर्म कुठं भरायचा, कधी भरायचा, का मागच्या वर्षीचा फॉर्म भरला होता त्याच्यावरच चालेल याची माहिती अजून तरी काही स्पष्ट नाही.
पण जसजशी येईल तसतशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. सध्याच्याला एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. जे डी.एड धारक असतील त्यांना हा आपला माझा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण त्यांना भरपूर जणाला माहिती नसते कधी जागा निघाल्या काही नाही. कारण याच्यासाठी कोणतीही TET किंवा CTET पास होण्याची गरज नाही आहे. मानधन तुम्हाला तुमच्या स्थानिक म्हणजे जवळपासच तुम्हाला जॉब ऑफर होणार आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीची अशी तुम्हाला संधी, एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी तुमच्यापर्यंत चालून आलेली आहे. आणि नक्कीच ज्यांना या सर्व माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा नक्कीच व्हिडिओ पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे. सध्याच्याला एवढंच. पुन्हा काही अपडेट्स असतील तर नक्कीच घेऊन येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.